नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग कसं करायचं, शेअर मार्केट तुमच्या उत्पन्नाचं एक दुय्यम सोर्स कसा बनवायचा, तसेच त्याला तुम्ही एक प्राथमिक सोर्स म्हणून कशा प्रकारे बनवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये शिकणार आहे. तसेच मित्रांनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही क्विकमध्ये तुमचा मोबाईल काढायचा आहे. तुमचे जे कोण मित्र, नातेवाईक किंवा ज्यांना शेअर मार्केट शिकायची इच्छा आहे अशांना क्विकमध्ये कॉल लावून आपला जो आता टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे याची माहिती द्यायची आहे, जेणेकरून त्यांनाही शेअर मार्केट शिकायला मदत होईल आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या याचा नक्कीच त्यांनाही फायदा होईल. तर मित्रांनो, चला कार्यक्रमाला सुरुवात करू. तत्पूर्वी मी थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी शंभूराज खामकर, माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे. मी MSc आणि MBA शेअर मार्केटमध्ये जवळपास मागच्या 12 वर्षापासून मी काम करतोय. 2008 साली मी अशीच एक मोठा क्रॅश झाला होता मार्केटमध्ये. एका उत्सुकतेपोटी, एका कुतूहलतेपोटी मी याच्यामध्ये एंट्री केली होती. त्याच्यानंतर मला हे क्षेत्र खूप आवडलं, खूप साऱ्या गोष्टी मी शिकलो आणि नक्कीच याचं मी एक करिअर म्हणून आज याच्यामध्ये केलेलं आहे. नक्कीच माझे जे काही अनुभव आले याच्यामध्ये, चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले, याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी मी शिकलो, याच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हालाही हे करिअर, एक इन्कम सोर्स तयार करायला मदत होणार आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी मी महत्वाच्या काही 2 गोष्टी सांगतो. क्विकमध्ये एक छोटी नोटबुक हातात घेऊन बसायचंय तुम्हाला आणि आमचे नंबर्स लक्षात ठेवा. जे काही आमचे कोर्सेस असणार आहेत त्याच्यासाठी 880 280 90 90 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. दुसरा नंबर आमचा अजून सेव्ह करायचा आहे 70 66 00 21 24. हा नंबर ही दुसरा आमचा डीमॅट या नावाने सेव्ह करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊ आपल्या कार्यक्रमाला. तत्पूर्वी आमचा जो युट्यूब चॅनल आहे शंभूराज खामकर, हा सर्च करा. युट्यूबला जाऊन शंभूराज खामकर असं नाव टाकून आणि क्विकमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ज्या आमच्या अपडेट्स असतील, आम्ही विविध वेबिनार्स घेत असतो, याची माहिती तात्काळ मिळत राहील. कारण मित्रांनो, मी आतापर्यंत महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा शहरांमध्ये आमच्या कार्यशाळा घेतल्या. कार्यशाळांमध्ये मी काय करतो, अगदी शेअर मार्केट बेसिक पासून टेक्निकल, फंडामेंटल, फ्युचर ऑप्शन पर्यंत सगळ्या गोष्टी मी इथे शिकवत असतो. कशासाठी, तर तुम्हाला ही शेअर मार्केट अगदी व्यवस्थितपणे घरी राहून, जे गृहिणी आहेत, जे व्यावसायिक आहेत, अगदी शिक्षक असतात काय काय, ज्यांना जॉब करता करता हे अशा खूप साऱ्या लोकांना हे करायचं असतं, बिझनेसमन आहेत, ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. खूप सारे स्टुडंट्सही आमच्या कोर्सेसला एनरोल झालेले आहेत. तर मित्रांनो, आम्ही आतापर्यंत 1000हून जास्त लोकांना प्रत्यक्षपणे ट्रेनिंग दिले आणि आमच्या युट्यूब मार्फत ही आम्ही खूप सारी लोकांना आतापर्यंत डायरेक्ट अप्रत्यक्षपणे शेअर मार्केट शिकवलेलं आहे. आणि आमच्या युट्यूब चॅनलवर खूप सारी माहिती अगदी डीप मध्ये दिलेली आहे. अगदी बेसिक, फ्युचर ऑप्शन्स, टेक्निकल काय असतं, फंडामेंटल्स कशा असतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिली गोष्ट मी सांगेन की शेअर मार्केट काय आहे. मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जिथं आपली फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जसं बॉन्ड्स, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड, ETF बरोबर शेअर्स यांची देवाणघेवाण केली जाते, याला बोललं जातं शेअर मार्केट. आता मित्रांनो, हे शेअर मार्केट काय आज आहे का नाही, शेअर मार्केटला खूप सारा मोठा प्रगल्भ इतिहास आहे. भारतातच बघायला गेलं तर 1875 सालापासून शेअर मार्केट अस्तित्वात आहे भारतात. आणि ज्याला शिकायचंय सगळं आपल्या कार्यशाळांमधून, आपल्या कोर्सेसमधून आणि आपल्या युट्यूबवरून. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम शेअर बाजारामध्ये तुम्हाला हे कळलं, तर शेअर बाजारामध्ये तुम्ही कशा प्रकारे एंट्री करणार. शेअर बाजारामध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर पहिली गोष्टीची गरज असते म्हणजे एक डीमॅट अकाउंट. जसं आपण आपले पैसे कुठे ठेवतो, बँकांमध्ये ठेवत असतो बरोबर, म्हणजे तिथे आपल्याला पैसे सेव्ह करायचे असतील तर बँक अकाउंटमध्ये जाऊन ठेवू. आता तसंच आपल्याला शेअर जर घेऊन ठेवायचे असतील तर ते कुठे ठेवणार आहे आपण, आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये. ते शेअर्स आपण कुठे ठेवणार, आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये. मग आता हे डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, यासाठी आमचा जो नंबर मी तुम्हाला दिलाय 70 66 00 21 24 या नंबरला क्विकमध्ये जायचं आणि डीमॅट असा मेसेज करायचा आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून. कुठून, व्हॉट्सअप नंबरवरून. लगेच तुम्हाला आमच्याकडून एक तात्काळ फ्री डीमॅटची लिंक ओपन मिळेल. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची माहिती टाका. तुम्हाला आमच्याकडून 12 ते 24 तासामध्ये डीमॅट ओपन केलं जाईल आणि अगदी 0 अकाउंटमध्ये, म्हणजे अगदी ₹1 हे पेड न करता
आणि अगदी कमी ब्रोकरेजमध्ये. तर मित्रांनो हे झालं. आता मित्रांनो शेअर मार्केटकडे आपण पाहतोय गुंतवणूक म्हणून. मस्त म्हणजे नुसतं डीमॅट अकाउंट ओपन करून चाललं का तर नाही, तर पुढचा जो ऑप्शन येतो तो येतो गुंतवणुकीचा. आता गुंतवणूक कशी करतात, तर गुंतवणूक नॉर्मली आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही केली असेल तर कोणी बॉन्ड्स डिबेंचर्स घेतले असतील, कोणी एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, कोण आरडी करतं, बरोबर. काही लोक म्युच्युअल फंडामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. परंतु जर सगळ्यात बघायला गेलं तर अगदी एफडी मध्ये तर 5-6% पुढे मिळत नाही आत्ताच्या कंडिशनला, बरोबर. म्युच्युअल फंड पण किती 10 ते 15%, 15%च्या पेक्षा जास्त क्वचितच मिळतो, ते पण तुम्ही जास्त वर्ष होल्ड केलं तर, बरोबर. आता आपण इन्व्हेस्टमेंट का करतो, तर आपल्याला याच्यातून चांगलं एक रेट ऑफ रिटर्न चांगला मिळावा, बरोबर. म्हणजे त्या गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळावा. जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर महागाई कितीने वाढते माहिती, वार्षिक सरासरी 8 ते 10%. आणि मला जर रिटर्न जर एखाद्या गुंतवणुकीवर 8-10%च्या आसपास मिळत आहेत, म्हणजे मी जर यावर्षी 1 लाख इन्व्हेस्टमेंट केले, बरोबर, आणि याच्यावर मला पुढच्या वर्षी 10,000 रुपये मिळाले असं समजू आपण, आणि महागाई पण 10%नेच वाढते, बरोबर. मग याचा उपयोग काय होणार आहे, तर माझ्या पैशाची व्हॅल्यू तेवढीच राहिली. मग आता आपल्याला पुढचा प्रश्न येतो, रिटर्न कुठून चांगले मिळतील जास्त, तर मोस्टली आता जर बघायला गेले तर शेअर मार्केटमधून एक चांगल्या प्रकारे रिटर्न मिळतात जर आपण व्यवस्थित स्टॉकचं सिलेक्शन केलं तर. लक्षात ठेवा, कोणतेही स्टॉक्स न घेता चांगल्या स्टॉक्समध्ये योग्य वेळी चांगली इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला याच्यातून चांगले रिटर्न मिळतात मित्रांनो. आता याच्या पुढची गोष्ट येते की हे रिटर्न जरी मिळत असले तर मार्केटमधून आपल्याला किती रिटर्न मिळतात, तर आजपर्यंत जर गोष्ट बघायला गेलं तर निफ्टी किंवा जो सेन्सेक्स आहे यांनी मागील 30 वर्षांमध्ये ऍज अन ऍव्हरेज वार्षिक 13 ते 15% परतावा दिलेला आहे. म्हणजे एखाद्या वर्षी निगेटिव्ह मध्ये पण असतो, एखाद्या वर्षी प्लस मध्ये पण असतो. एक ऍव्हरेज काढला तर 13 ते 14 किंवा 15% कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न मार्केटने दिलेला आहे, फक्त जर त्यांच्या टॉप स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलं असतं तरी. आता जर आपण योग्य वेळी गुंतवणूक केली, योग्य वेळी त्याच्यामधून ट्रेडिंग केलं, योग्य वेळी शेअर्स घेतले, योग्य वेळी विकले, तर नक्कीच आपण याच्यापेक्षाही मिळवू शकतो चांगले पैसे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करायला काय गरजेचं आहे आपल्याला, तर असणं गरजेचं आहे नॉलेज, स्किल. हे डेव्हलप कसं करायचं, तर याच्यासाठीच मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे आमचे काही कोर्सेस, ज्याच्यामधून आपल्याला मित्रांनो एक शेअर मार्केट, एक स्किल डेव्हलप करायला मदत होणार. तर चला पाहू थोडक्यात आम्ही कशा प्रकारे काही गोष्टी शिकवत असतो, जेणेकरून तुम्हाला याच्यातून काय फायदा होणार आहे, तुम्हाला काय करायचं याच्यामधून, याचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर सर्वप्रथम मित्रांनो आम्ही जे वर्कशॉप घेतो, जे ऑनलाईन कोर्सेस घेतो, त्याच्यामध्ये आम्ही शिकवत असतो अगदी टेक्निकल अनालिसिस, बेसिक्स मार्केटचे, फंडामेंटल अनालिसिस. आता जर आपण बघायला गेलो तर टेक्निकल अनालिसिस जे असतं त्याच्यामध्ये आपण काय बघतो, तर मोस्टली चार्ट्स काय असतात, रेन्को चार्ट, बार चार्ट, हेकिनॅशी चार्ट, कॅन्डल स्टिक चार्ट तर आपण अगदी डीप मध्ये शिकवतो. म्हणजे एक नुसती सिंगल कॅन्डल बघूनही तुम्ही ट्रेड घेऊ शकता, एवढा कॉन्फिडन्स आणि एवढं नॉलेज मी तुम्हाला माझ्या वर्कशॉप मधून देत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सगळेच चार्ट बघतात, सगळेच प्रॉफिट का करत नाहीत, तर मित्रांनो एक साधा आणि सिंपल उदाहरण देतो. आपण 100 लोक एकत्र बसलो, बरोबर. 100 लोकांना स्केच दिले किंवा जे ड्रॉइंग मटेरियल असेल ते दिलं, बरोबर, आणि आपल्या समोर एक चित्र ठेवलं आणि सांगितलं की सगळ्यांनी ते चित्र काढायचे, बरोबर, आणि सगळ्यांना साधनं पण सेम दिलीत. मित्रांनो एक प्रश्नाचं उत्तर द्या, सगळ्यांचं जे आपण ड्रॉइंग येणार ते सेम टू सेम येणार आहे का, येणार आहे का? नक्कीच नाही उत्तर असणार आहे सगळ्यांचं. का असणार आहे, तर प्रत्येकाचं स्किल ड्रॉइंगचं वेगळं आहे, प्रत्येकाची इमॅजिनेशन पॉवर वेगळी आहे मित्रांनो. आता मार्केट बाबतही तसंच आहे, बऱ्यापैकी लोक चार्ट्स बघतात, बरोबर, आणि चार्ट बघून खूप सारे तुम्हाला वाटतं की लोक प्रॉफिट करतात आणि खूप सारे लोक लॉस. तर जी लोक लॉस करतात यांना चार्ट नक्की काय असतो, कशा प्रकारे बघायचा असतो हेच समजलेलं नसतं. कोणत्या लेवलला एंट्री करायची, कशी करायची, हे सगळं आम्ही इन डीप मध्ये आमच्या कोर्सेसमध्ये शिकवतो. म्हणून मित्रांनो ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. नॉलेज घ्यायचंय पण डीप मध्ये घ्यायचंय आणि योग्य प्रकारे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचंय. याच्यानंतर आम्ही शिकवतो याच्यामध्ये इंडिकेटर्स काय असतात, इंडिकेटर्स बघून ट्रेड कसे करू शकतो. आता जर इंडिकेटर्स बघायला गेलं तर बोलिंजर बँड, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ज्याला आपण RSI असं बोलतो, मुव्हिंग ऍव्हरेज असतो, MACD असतो, त्याच्यानंतर सुपर ट्रेंड, आणि बघायला गेलं तर खूप सारे इंडिकेटर्स आहेत. आता हे सगळे इंडिकेटरचा अभ्यास करून काय आपण पैसे कमवू शकतो का किंवा ट्रेड घेऊ शकतो का? नक्कीच नाही, कारण कन्फ्युजन वाढेल. जसं कपड्याच्या दुकानामध्ये जर गेलो आणि समोर जर 3-4 ड्रेस ठेवले तर पटकन चॉईस होते. हेच जर 10 ड्रेस ठेवले तर काय होतं,
परत येतो मी असं सांगून आपण तिथं निघून जातो. का होतं असं, तर ज्यावेळी जास्त गोष्टी पुढे येतात कन्फ्युजन लेवल वाढते आपली. त्यामुळे आम्ही शिकवतो की कोणत्या इंडिकेटरवर फोकस करायचा आहे, कोणते इंडिकेटर असतात जे लिडिंग असतात, काही लॅगिंग असतात, त्यांचा एक कॉम्बिनेशन करून कशा प्रकारे ट्रेड शोधायचे आणि अॅक्युरसी वाढवायची. कारण माझं एक प्रामाणिक मत असतं, शेअर मार्केटमध्ये आल्यावर मी पहिली गोष्ट शिकवतो, प्रॉफिट नंतर कमवायचे, पहिली गोष्ट कॅपिटल प्रोटेक्ट करायचं आहे आपल्याला. कारण सगळीच लोक पैसे कमवायला मार्केटमध्ये येतात, परंतु होतं काय मित्रांनो, नॉलेज नसतं, चुकीच्या कन्सेप्ट डोक्यात ठेवून आलेल्या असतात, लॉस करून घेतात. त्यामुळे हे मनी मॅनेजमेंट कसं करायचं याच्यापासून छोट्या मोठ्या गोष्टी मी शिकवतो. कॅपिटल कसं प्रोटेक्ट करायचं, व्हॉल्यूम सारखा अनालिसिस म्हणजे जो डेटा असतो, खरेदी विक्री FIचा डेटा असतो, हे डेटा कसे पाहिजे, कशा प्रकारे त्यांचा अनालिसिस करून ट्रेड घ्यायची, त्यालाच आपण डेटा अनालिसिस बोलतो. फ्युचर ऑप्शन्स असतात, फ्युचर ऑप्शन्सला बघून आपण कशा प्रकारे ट्रेड घेऊ शकतो, त्याच्यामध्येच कोणते ऑप्शन्स निवडायचे, कोणत्या स्ट्राईक निवडायच्या, कधी एंट्री करायची, कधी एक्झिट करायची, कधी ट्रेड घ्यायचा नाही, ह्याला पण खूप महत्व आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ट्रेड तर सगळेच करतात, रोजच करतात. होतं काय, एक मोठे ट्रेड घेतो आणि विनाकारण लॉस करून बसतो. मग ट्रेड न घेणं हे पण एक शहाणपणाचं लक्षण असतं आणि हे आम्ही शिकवतो की कधी आपल्याला शांत बसायचं, कारण आपल्याला आपली इफिशियन्सी वाढवायची आहे, आपल्याला लॉंग रन मध्ये टिकायचंय. हे करण्यासाठी हे सगळे स्किल आम्ही याच्यामध्ये शिकवत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी, आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. असं नाही की मेन गोष्टी मी जस्ट तुम्हाला सांगितल्या. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तर आम्ही ह्या गोष्टी शिकवल्यानंतर तुम्हाला याच्यातून फायदा होणार आहे. इंट्राडे कसा करायचा, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, पोझिशनल म्हणजे आपण शेअर्स घेणार आहे, हे शेअर्स आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदेशीर ठरणार आहेत, याचीही माहिती आपण याच्यामधून शिकवत असतो मित्रांनो. आता हे कशा प्रकारे करायचंय हे सगळं आपल्याला कशामध्ये कळणार आहे, आपल्या कोर्सेसमध्ये कळणार आहे. याच्यासाठी काय करायचंय, मोबाईल काढायचा आहे, त्याच्यावरून तुमच्या व्हॉट्सअपवरून आम्हाला नंबर कोर्स असा मेसेज करा. आमचा नंबर लक्षात ठेवा, 880 280 90 90, 880 280 90 90 ला कोर्स असा तुमच्या व्हॉट्सअपवरून मेसेज करा. तात्काळ तुमच्या डिटेल्स मिळतील आणि तुम्ही आमचे कोर्सेस लगेच सबस्क्राईब करू शकता. आता मित्रांनो, ही झाली नॉर्मल गोष्ट. आता तुम्हाला पडला असेल प्रश्न की इंट्राडे करावा का नाही, का करू नये, खूप सारे लोक लॉस करतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतीही गोष्टीचा अतिरेक केला ना तर ती गोष्ट वाईटच असते. मग इंट्राडे करताना कसा करायचा, इंट्राडेसाठी कोणते स्टॉक निवडायचे, इंट्राडेचा वेळ कोणता ठरवायचा, बरोबर, त्याच्यामध्ये एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायची, पोर्टफोलिओचं मॅनेजमेंट कसं करायचं. म्हणजे सगळे पैसे घेऊन आलो सगळेच इंट्राडेला टाकायचेत का नाही, की जी कॉमन चूक असते सगळ्यांची, जी आपण करून देत नाही आणि कशा प्रकारे आपला पोर्टफोलिओ व्यवस्थित बॅलन्स करतो, हे सगळं आपण इन डीप मध्ये शिकवत असतो. याचा उपयोग करून तुम्ही एक चांगला सेकंडरी सोर्स करू शकता, एक चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि एक चांगले ट्रेडर बनू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्हाला याच्यातून कसा फायदा होईल. तर मित्रांनो, माझ्याकडे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास 18 वयापासून 68 वयापर्यंतच्या लोकांना मी माझ्याकडून ट्रेनिंग दिलंय. मग हे स्टुडंट्स, गृहिणी, नोकरदार, बरोबर, आणि व्यावसायिक, अशी खूप साऱ्या प्रकारची लोक माझ्याकडे आलेले. तर चला बघूया थोडक्यात ह्या लोकांचा आमच्याविषयी अभिप्राय काय आहे, या लोकांना कशा प्रकारे ह्या गोष्टी शिकून फायदा झालेला आहे आणि नक्कीच हा तुम्हालाही होणार आहे. त्यामुळे चला 2 मिनिटात यांचा आपण एक फीडबॅक बघू. मी सविता भरतेश उपाध्ये पुण्यामध्ये राहते. सुरुवातीला मी सरांच्या युट्यूबवरून व्हिडिओ पाहत असताना मला माझ्या मिस्टरांनी जबरदस्तीने त्यांचा वेबिनार अटेंड करायला सांगितला. त्यावेळी मला वाटलं की 2 दिवसात आपल्याला सर काय शिकवतील, पण सरांकडून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये सरांनी आम्हाला शेअर मार्केटमधल्या बेसिक गोष्टी काय असतात ते सांगितल्या. त्याचप्रमाणे एखादा शेअर्स निवडत असताना त्याचं टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस कसं करावं. सध्या सर आम्हाला व्हॉट्सअपवरून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि मी इंट्राडे ट्रेडिंग करत आहे. त्यामुळे कोणतीही एखादी नवीन गोष्ट शिकत असताना एक चांगला मार्गदर्शक असणं गरजेचं असतं आणि ते मार्गदर्शक आम्हाला मिळालेले आहेत, ते म्हणजे शंभूराज खामकर सर. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. त्यामुळे विशेष महिलांसाठी खूप चांगली संधी आहे की जेणेकरून आपण घर बसल्या काहीतरी करू शकतो. माझं नाव अमित चव्हाण, राहणार कार्ड. शेअर मार्केटमध्ये काम करणं माझी पहिल्यापासून इच्छा होती, पण सुरुवात करून करायची याची काही पूर्ण कल्पना नव्हती. अशातच माझ्या एका मित्राने मला शंभूराज सरांच्या कोर्सविषयी सुचवलं आणि आता 6 महिन्यापूर्वी मी सरांचा कोर्स केला. सरांचा कोर्स केल्यानंतर मला एवढा मोठा फायदा झाला की मार्केटविषयी असलेले सर्व गैरसमज दूर झालेत
आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये काम करण्याची माझी इच्छा अतिशय प्रबळ झाली आणि सध्या आता मी स्वतः अनालिसिस करून स्वतः ट्रेड घेतो आणि प्रॉफिट. नमस्कार, मी स्वप्नील प्रभुदेसाई. बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. शंभूराज सरांचा संपर्क 2 वर्षापूर्वी आला होता. त्यानंतर मी शंभूराज सरांचा 2 दिवसाचा वर्कशॉपही अटेंड केला पुण्यामध्ये. वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मला पूर्णपणे आयडिया आली की इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक सिलेक्शन कसं करावं किंवा इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी पॅटर्न्स कसे बघायचे. बरं, वर्कशॉप झाल्यानंतर असं नाही की वर्कशॉप झालं आणि शंभूराज सरांचा संबंध संपला. इनफॅक्ट खरं ट्रेनिंग तर वर्कशॉप नंतर असतं. शंभूराज सर दर आठवड्याला त्यांचा बँक निफ्टीवरचा टेक्निकल व्ह्यू आमच्या पुढे मांडतात. तुम्ही त्यांचा वर्कशॉप जर अटेंड केला तर तुमचं श्रीमंतीकडे एक पाऊल पडेल, हे मी सांगू इच्छितो. नमस्कार, माझं नाव सिद्धेश सदानंद पेडणेकर. मी राहायला मुंबई येथे. शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये मी साधारणतः 2 वर्षापूर्वी सुरुवात केली, पण त्यामध्ये मला सुरुवातीला खूप अपयश येत होतं. मग मला जाणवलं की ह्या क्षेत्रात जर पाऊल टाकायचं तर शिक्षणाची गरज आहे, तसंच एका शिक्षकाचीही गरज आहे. तर इंटरनेटवर सर्च करताना मला शंभूराज सरांच्या वर्कशॉपबद्दल माहिती मिळाली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधून मी त्यांचा वर्कशॉप अटेंड केला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि तेव्हापासून मला माझ्या ट्रेडिंगमध्ये, माझ्या इन्व्हेस्टमेंट स्टाईलमध्ये एक शिस्त मिळाली आणि माझं जे नुकसान जे होत होतं ते पूर्ण रिकवर झालं आणि मला यश मिळायला लागलं. तर मी शंभूराज सरांचा त्याबद्दल खूप खूप आभारी. नमस्कार, मी ॲडव्होकेट अजित कुलकर्णी ठाण्यावरून. सरांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये जो सेमिनार झालेला होता तो 2 दिवसांचा सेमिनार मी अटेंड केला आणि आज मी व्यवस्थित रोज ट्रेडिंग करत आहे. सर आजही त्यांना कधीही फोन केला तर आजही सर पर्सनल असिस्टन्स देतात. त्याच्याशिवाय सरांचा व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती रेग्युलर बेसिसवरती अपडेट्स मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवसामध्ये सरांनी एवढं नॉलेज शेअर केलं की त्याच्यानंतर मला पुन्हा कुठलाही क्लास किंवा सेमिनार अटेंड करण्याची गरज लागली नाही. धन्यवाद. तर मित्रांनो, कशा प्रकारे वाटले आत्तापर्यंत आमच्याकडे जे लोकांनी ट्रेनिंग घेतलं यांचे फीडबॅक. तसेच मित्रांनो, हा टीव्हीवरील कार्यक्रम झाल्यानंतर आमचा लगेच युट्यूबवर आम्ही तुमच्यासाठी एक छोटा वेबिनार अरेंज केलेला आहे. याच्यामध्ये काय होतं, टीव्हीमध्ये आपल्याला वेळेचं बंधन असतं. बाकीच्या राहिलेले कन्सेप्ट, बाकीच्या राहिलेल्या गोष्टी आपण आपल्या वेबिनारमध्ये शिकणार. त्यामुळे कुठे जायचं नाही. कार्यक्रम झाला की आपला युट्यूब चॅनल आहे शंभूराज खामकर या नावाने, त्याला आत्ताच सबस्क्राईब करायचे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला या नंतरच्या कार्यक्रमाची लिंक दिसेल. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला लगेच क्लिक करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला सेट रिमाइंडर केला की लगेच तो कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. आता मित्रांनो, तुम्ही जे शेअर्स घेताय त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो हा एक छोटा प्रश्न पडला असेल. जे लोक नवीन असतात त्यांना थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, आपण जे शेअर्स घेतो त्याच्यातून 4 मार्गाने आपल्याला फायदा असतो. पहिली गोष्ट असते डिव्हिडंड. म्हणजे कोणतीही कंपनी ज्यावेळी प्रॉफिट कमवते त्यावेळी ती जो प्रॉफिट असतो तो तिच्या समभागधारकांना, शेअर होल्डर्सना वाटत असते आणि थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये. मग हा जो डिव्हिडंड असतो तो काही प्रमाणामध्ये जो मिळतो आपल्याला तो अगदी टॅक्स फ्री असतो एक लिमिट पर्यंत. आणि याच्यातून आपल्याला एक चांगले अर्थार्जन होतं की जो तुम्हाला एक ऍडिशनल इन्कम मिळवून देतं. बरोबर. मग तो काय, तुम्ही जेवढे शेअर्स घेणार आहेत त्या प्रमाणाने मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते बोनस. म्हणजे कंपन्या जसा डिव्हिडंड देतात तसेच कंपन्या त्याच्या गुंतवणूकदारांना बोनसही देत असतात. आणि या बोनस मधून आपल्याला कंपन्या बोनस शेअर्स देत असतात. अर्थात बोनस म्हणजे बोनस शेअर्स देत असतात. आणि याचा फायदा काय होतो, म्हणजे जर माझ्याकडे काही कंपनीचे 10 शेअर्स असतील, 20 शेअर असतील, कंपनीचा जो काही बोनस ठरतो त्याच्यातून माझे शेअर्समध्ये वाढणार आहे. म्हणजे 10 शेअर मागे 2 शेअर दिले तर माझे 12 शेअर्स होतील. बरोबर. म्हणजे 2 शेअर मला इथे फ्रीमध्ये मिळाले. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट असते स्प्लिटिंग. म्हणजे ज्यावेळी कंपनीच्या शेअरची प्राइस वाढते, खूप सारी प्राइस होती, त्यावेळी कंपन्या काय करतात, त्यांचे शेअर स्प्लिट करतात. स्प्लिट का करतात, जेणेकरून सर्वसाधारण गुंतवणूकदारांनाही त्याच्यामध्ये ट्रेड करता यावेत. आता बघितलं आपण काही शेअरची किमती अगदी 20,000, 30,000, 50,000 पर्यंत असतात. मग असे शेअर्सला छोटे छोटे गुंतवणूकदार घेत नाही, कारण त्यांचं तेवढं कॅपिटल नसतं. बरोबर. मग स्प्लिटचा फायदा काय होतो की नवीन एंट्री येतात त्याच्यामध्ये लिक्विडिटी वाढते. आणि आणखी फायदा असतो, जर तुमच्याकडे 100 शेअर आहेत आणि कंपनीने ते शेअर्स निम्मे स्प्लिट केले, म्हणजे एकाच एक प्रमाणात स्प्लिट केले, तर माझ्याकडे 200 शेअर्स होतील. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी त्या शेअरची प्राइस वाढणार आहे त्याच्यातून मला काय होणार आहे, आणखी फायदा होणार आहे माझ्या 200 शेअर्स मागं. अशाच प्रकारे खूप साऱ्या लोकांनी
बोनस, स्प्लिट, डिव्हिडंड मधून TCS, विप्रो, इन्फोसिस ह्या कंपन्यांनी लोकांना मालामाल केले अक्षरशः आतापर्यंत. आणि अशा प्रकारेच कंपन्या कशा निवडायच्या हे अगदी डीप मध्ये तुम्हाला मी शिकवत असतो. आणि 4 नंबरचा फायदा म्हणजे आपण जो शेअर आज 100 रुपयाला घेतोय तो शेअर समजा पुढील 2 वर्षाने 300-400 रुपये झाला, तो त्याच्या प्राइस मधून मिळणार आपल्याला असतो प्रॉफिट. लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपण 4 मार्गाने आपल्या शेअर्स मधून पैसे कमवू शकतो. आता मित्रांनो, हे जरी दिसतं तरी एवढं सोपं आहे का? कारण खूप सारी लोक स्वस्त शेअरच्या मागे लागलेली असतात, त्यामुळे त्यांचं कॅपिटल साफ होऊन जातं. तसेच ज्यांना एक स्किल डेव्हलप करायचंय, ज्यांना एक चांगला इन्कम सोर्स तयार करायचा आहे, त्यांनी माझे नंबर्सवर जाऊन कोर्स असा मेसेज करा, कोर्सला जॉईनिंग करा, याच्यानंतरचा कार्यक्रम अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला एक चांगला मार्ग सापडायला मदत होईल. आता मित्रांनो, एक थोडक्यात एक छोटी गोष्ट सांगतो. सगळ्यांना पैसा कमवायचा आहे, सगळ्यांना अंबानी, टाटा, बिर्ला, महिंद्रा बरोबर अशी खूप सारी नावं घेऊ शकतो आपण. असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मित्रांनो, नॉर्मली एक बिझनेस करून असं करायचं, एवढे पैसे कमवायचं. परंतु किती लोक यशस्वी ठरतात मित्रांनो? खूप कमी लोक ठरतात यशस्वी. का? तर योग्य वेळी योग्य पाऊल आपण उचलत नाही याच्यामध्ये, आणि ती लोक जे करतात त्याचं आपण कधीच त्या गोष्टी करत नाही. म्हणजे साधा आणि सिंपल गोष्ट सांगतो बघा. आता हे जे मोठे मोठे ग्रुप आहेत, बिझनेसमन्स आहेत, हे कधी एकाच बिझनेसमध्ये असतात का हो मित्रांनो? बरोबर, ह्यांचं काय असेल बिझनेस? कोण पेट्रोकेमिकल मध्ये, मायनिंग मध्ये, IT मध्ये असणार आहेत, FMCG मध्ये असणार आहेत, खूप साऱ्या सेक्टर्स मध्ये असतात. फार्मा सेक्टर मध्ये कोणाच्या कंपन्या, म्हणजे एका कंपनीवर डिपेंड न राहता आपल्या कंपन्या विविध सेक्टर्समध्ये डिवाइड करायच्या. ज्याचा काय फायदा असतो यालाच बोललं जातं बिझनेस डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे एखादा बिझनेस जरी उद्या लॉस मध्ये गेला तरी दुसऱ्या बिझनेसमधून आपल्याला प्रॉफिट मिळत राहणार. त्यांनी ज्याप्रमाणे डायव्हर्सिफिकेशन केलं त्याचप्रमाणे आपल्याकडे जो काही छोटा मोठा फंड आहे तो विविध कंपन्यांमध्ये, तो विविध सेक्टर्समध्ये डिवाइड करायचा आणि त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करायची. नक्कीच आपण अंबानी एवढं नाही झालो तरी एक व्यवस्थित चांगलं इन्कम, एक चांगलं श्रीमंत बनायला एक चांगला मार्ग आहे. फक्त तसेच याच्यानंतर जो आमचा युट्यूबवर कार्यक्रम आहे तो अटेंड करा. आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला तिथे कळवायचंय तुम्हाला, कारण तो कार्यक्रम अटेंड केल्यानंतर मी तुम्हाला एक छोटी गिफ्ट देणार आहे कार्यक्रमात शेवटी. काही शेअर्स सांगणार आहे चांगले, जे तुम्ही गुंतवणूक करू शकता याच्यासाठी. तसेच मित्रांनो, तुमचा अभिप्राय नक्की द्या. थांबूया इथे, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पुढील कार्यक्रमामध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद.